नव्हतं, परंतु आज कलंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून मला समालोचन करण्याची संधी आज पुन्हा एकदा मिळाली आहे. चेक. रवीजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक वितरित करतो आहोत. ही आपण रवीजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी तदनंतर देण्यात येईल आकर्षक टी शर्ट्स आपण देतो आहोत. ते ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले. ॲटिट्यूड कलेक्शन मॅन ऑफ द मॅच, एका बाजूला मॅन ऑफ द मॅच KPLची आपण पाहतोय आणि प्रदीप स्पोर्टच्या माध्यमातून ही आकर्षक आणि ब्रँडेड कॅप देण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर सागर दरेकर नवी मुंबईचा हा खेळाडू, परंतु NB ट्रॉफीमध्ये देखील त्याला आपण सातत्याने पाहिलं आहे. रिओची ही आकर्षक एनर्जी ड्रिंक स्पोर्ट्स स्पॉन्सर्ड बाय रिओचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. सागर दरेकर, महत्त्वाचं मॅच, महत्त्वाचं योगदान, डू ऑर डायच्या मॅचमध्ये तू हे प्रदर्शन केलं आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. इम्पॉर्टंट त्याचं जास्तीचं वाढलं आहे, का म्हणशील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि तो देखील महत्त्वाच्या सामन्यामध्ये? आमच्यासाठी ही डू ऑर डायची मॅच होती, खरंच महत्त्वाची मॅच होती. त्यामुळे दबाव होता, त्यामुळे मी लास्टपर्यंत खेळायचा प्रयत्न केला. आमचे रन 50+ झाले तर आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही बॉलिंगवर आणि फिल्डिंगवरती मॅच काढू आणि सर्वांनी अशी चांगली बॉलिंग टाकून आणि फिल्डिंग वगैरे करून सगळ्यांनी 100% देऊन आम्ही मॅच जिंकलो. दिनेश भोईर यांनी जे 2 षटकार लगावले त्यानंतर कुठेतरी 3 बॉल 11ला मॅच आली, त्या सिच्युएशनला मनामध्ये तुझ्या काय चालू होतं ॲज अ कॅप्टन म्हणून? आम्ही आत्तापर्यंत जेव्हा बॅटिंग करून जेव्हा चेसिंगला दुसऱ्या टीमला देतो त्यावेळेस कंटिन्यू आमच्या प्रत्येक मॅचला असंच झाले. 6 बॉल जास्त रन असताना पण मॅच जवळ आले, त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं. पण बॉलरांवरती आमचा विश्वास पूर्ण होता, त्यामुळं मॅच आम्ही विन झालो. सागर, शेवटचा प्रश्न. आता आशा आणि अपेक्षा कायम आहेत, स्पर्धेतलं अस्तित्व कायम राहिलं आहे. पुढच्या मॅचची प्लॅनिंग कशी करतोय? खेळाडूंना काय मेसेज देशील? काय चुका झाल्या, काय सुधारणा व्हायला हव्यात? आत्ता जसे फिल्डिंग आणि बॉलिंग बॅटिंग केली तशीच पुढच्या मॅचलाही करण्याचा प्रयत्न करू. सगळे 100% देऊ आणि बक्षीस कळंबोली प्रीमियर लीगसाठी बक्षीस पात्र होण्याचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. या पण हा होता सागर दरेकर, ज्याला प्लेअर ऑफ मॅचचा पुरस्कार आपण दिलाय. आणि आवाजामध्ये बदल करूयात, विश्वाजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद सर. सामना सुरू आहे. महाकाल ग्रुप आणि फॉर फिटनेस माने शहीद भगतसिंग, माफ करा, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय घेतला आहे. तो मात्र सचिननं पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला आहे. गोलंदाज कैलास चौधरी एक जुना जाणता गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झाला आहे. दुसरा चेंडू तर मात्र जबरदस्त चेंडू होता हा, परंतु निर्धाव. राजनजी पण इथे मला वाटतं मॅच खेळून आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. एक षटकानंतर आपण राजनजीकडे वळणार आहोत. सामना अतिशय चांगलं आयोजन. कलंबोली प्रीमियर लीग पर्व 6वं, याच्यामध्ये अतिशय चांगली अशी संघ बांधणी प्रत्येक संघानं केली आहे. जयजी सर 4 दिवस आपल्यासोबत आहेत ॲज अ कॉमेंटेटर. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाला आहे. डॉट चेंडू जी सांगता होते, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र कैलास चौधरी, ज्याने कलंबोलीमध्ये बरेच वर्ष आपल्या क्रिकेटसाठी ज्यानं दिलेत, असा हा कैलास चौधरी. कलंबोली एक्सप्रेस म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. कैलास चौधरी वेगवान, तेज, आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने जातो. लॉंग कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू जातो तो मात्र सीमारेषेबार. पहिला येतोय हा दणदणीत चौकार. पंच मनीष शर्मा यांचा वेगळाच अंदाज. डान्सिंग पंच म्हटलं तरी काय हरकत नाही आहे सर. अतिशय चांगले खेळाडू आहेत, चांगले पंच देखील आहेत. चौथ्या चेंडूवरती चौकार आला आहे. 1/4, 5 षटकांचा सामना. अतिशय जबरदस्त लढत पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे, कारण परेश खडके ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा 50 कंप्लीट केली होती, त्याच्या अगेन्स्ट खेळतोय तो मात्र हा शहीद भगतसिंग संघ. अतिशय चांगला ड्राईव्ह केला आहे. रबाडा तिथे धावतोय. रबाडा म्हणजे अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करणार नाही आहे. 1 धाव मिळते, ती मात्र फलंदाज राकेश पाटीलला. आता मात्र बऱ्याच अवधीनंतर स्ट्रायकर इंडवरती आला तर स्वतः संघनायक सचिन कारवार.
कैलास चौधरी षटकातील 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सचिन कारवार प्रथमच स्ट्रायकर इंडवरती आला आहे. शहीद भगतसिंग आणि महाकाल ग्रुप या 2 संघादरम्यान असलेली ही लढत स्टेप आउट करून खेळला आहे चेंडू. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 6 झाली आहे. 1-6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शहीद भगतसिंग या संघाची. नक्कीच कालचा जर आपण विचार केला तर योगेश वाघ आम्हाला सुचवत आहेत की काल अतितटीचा सामना सुरू होता. तो महाकाल आणि SV थंडर्स या 2 संघादरम्यान, ज्याच्यामध्ये कैलास चौधरी शेवटच्या क्षणाला येऊन एक षटकार मारून तो सामना आपल्या खिशामध्ये घातला होता. असं वाटलं होतं योगेश की SV थंडर्स हा सामना आपल्या खिशामध्ये घालतो की काय, परंतु कैलास चौधरीने जो एक षटकार मारला त्या षटकाराच्या मदतीनं महाकाल संघ मित्र म्हणून काल एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये विजयी झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. पहिल्या षटकाची होती आहे सांगता. 3 मिनिटांचा वेळ इथे कैलासने घेतला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण विचार केली तर 6वरती 1 अशी धावसंख्या झाली आहे. नौखा गोलंदाज आपण मैदानावरती पाहतोय विशाल भिसे. दुसऱ्या षटकाला सांगता होतीये. सचिन खारवार स्ट्रायकर इंडवरती. सचिन एक जबरदस्त अष्टपैलू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शहीद भगतसिंग संघाचा हा संघनायक ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो दुहेरी कामगिरी सातत्याने त्यानं चांगली पार पाडली आहे. कलंबुली क्रिकेटमध्ये देखील त्याचं नाव अगदी उंच स्थानी आहे. असा हा शहीद भगतसिंग संघाचा संघनायक सचिन खारा होता मात्र स्ट्रायकर इंडवरती. परेश कडके यांना आपण सांगू इच्छितो की जास्त वेळ आपण दौडू नका, कारण आयोजन एवढं कडक आहे, कडक नियमावली आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की शेवटच्या क्षणाला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागला होता. हलक्या हातानं पुश केलं आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 धाव घेतली आहे. सचिन कारवारने एकाच्या मदतीनं 7 धावसंख्या लागली आहे. ती मात्र या शहीद भगतसिंग या संघाची. विशाल भिसे एक जबरदस्त गोलंदाज आहे. समोर राकेश पटेल एका चौकारच्या मदतीने खेळतोय. 5 या धावसंख्येवरती धावांचा ओघ वाढवावा लागेल मित्र म्हणेन. प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला 30 दाखव. यावेळेस जबरदस्त प्रहार केला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो परंतु क्षेत्ररक्षकाला प्रयत्नामध्ये आलं यश अपयश. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषे पार. दणदणीत चौकार. मॅडी DJ मॅडी देखील मला वाटतं जेवणासाठी गेला आहे, कारण भरपूर वेळ झाले. योगेश असेल, आमचे केडी, आज केडीसुद्धा स्वतः आहेत आमच्या समवेत. स्वागत आहे केडी आपलं. चौकाराच्या मदतीनं 11वरती 1, 11ला 1. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत विशाल भिसेच्या. राकेश पटेल दुसरा चौकार त्याच्या आपल्या बॅटमन पाहायला मिळाला. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू क्रॉस करून खेळला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. सलगचा हा दुसरा खणखणीत चौकार. अफलातून फलंदाजी राकेश इथे पाहायला मिळते. राकेश कर्वे तिसरा लगातारचा त्याच्या इनिंगमधला तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 15ला 1. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1.3 षटकांचा खेळ संपला आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या आहेत. विशाल भिसे थोडासा महागडा ठरतोय. ज्या प्रकारे दिनेश भोईरने बॅटिंग केली होती, 2 षटकार अतिशय जबरदस्त त्याने लगावले होते. विजयाच्या आशा त्यांनी पल्लवित केल्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अपयश मिळालं. ते दिनेशला यावेळेस जेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे. एक सुरेख झेल टिपला तिथे धीरज पवारनं आणि दुसरा हादरा दिलाय तो मात्र शहीद भगतसिंग या संघाला. बऱ्याचशा गोष्टी आज 3 दिवस आपण आमचे समालोचक जयेशजी भोसले सर यांच्यामार्फत आपण अतिशय चांगलं समालोचन इथं ऐकलं. अतिशय चांगलं
मी तर म्हणेन जयेश सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण समालोचन असो किंवा मग तिकडं मॅन ऑफ द मॅच देताना स्टेजवरती सूत्रसंचालन करायचं असेल तरी तिकडे देखील ते जातात. म्हणजे अफाट मेहनत. काल मी त्यांना दिवसभर इथे कॉमेंट्री करताना पाहिलं. परत जेव्हा मी रात्री 9 वाजता टी व्ही ऑन केला तेव्हा पाहतो तर पेंदरला नाईटमध्ये ते आहेतच. म्हणजे एकदम बिझी शेड्यूल जयेश सरांचं. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगेन की 2-3 दिवस झाले ते मला त्यांना जेवण मिळालं नाही आहे, एवढे बिझी आहेत ते. परंतु आज मी त्यांना स्वतः फोन करून त्यांना स्वतः सांगितलं की सर तुम्ही या इकडे, परंतु त्यांना इथून स्टेजच सोडता आलं नाही आहे. शेवटी मी काय केलं तर मी संतोषजी खरात यांना सांगितलं की त्यांचं जेवण तुम्ही समालोचन कक्षामध्ये घेऊन या, आणि आता ते माझ्या मागे समालोचन कक्षामध्ये जेवणाचा आस्वाद घेत आहेत. धन्यवाद सर, आपल्या ह्या प्रयत्नांना किंवा आपल्या ह्या परिश्रमाला माझा सलाम आहे. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. जगराज सिंग सिंधू अर्थातच जागो मैदानावरती आला आहे. विशाल भिसेला मात्र 5व्या चेंडूवरती यश मिळालं आहे. नक्कीच ही प्रीमियर लीगच तशी आहे केडी. कारण इथं तुम्ही जेवढं मेहनत कराल तेवढे ह्या प्रीमियर लीगला तुम्ही सक्सेस कराल, उंचावरती न्याल. या प्रकारे माफ करा, फर्स्ट स्लिपमध्ये मात्र जगराज सिंग जसा आला तसा बाहेर गेला. तिसरा झटका बसतोय तो मात्र या शहीद भगतसिंग संघाला. अहोरात्र मेहनत. जयेश सर, जर आपण विचार केला तर 15 तारखेला इलेक्शन झालं, 16 तारखेला रिझल्ट आला. आमचे लाडके नगरसेवक विजयजी खानावकर अर्थातच भाई तालुक्यामध्ये सर्वात जास्त लीडनी मतांनी ते निवडून आलेत. आणि त्यांनी लगेच सांगितलं की नाही, आपल्याला कलंबोली प्रीमियर लीग ही घ्यायची आहे म्हणजे घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्यांचा शब्द म्हणजे शब्द. त्याच प्रकारे लगेच त्यांचे जेवढे सहकार्य आहेत, सर्व सहकार्याने घेतलेली मेहनत, अहोरात्र मेहनत, आणि या 4 दिवसामध्येच पूर्ण कलंबोली प्रीमियर लीगचं आम्ही आयोजन केलं. याचं सर्व श्रेय मी प्रथमतः जे आमचे सर्व कलंबोली क्रिकेटमधले जे आयोजक आहेत, जे टीम आहे आमची, त्या टीमला देईन. आणि भाईला देखील सलाम आहे त्यांच्या कार्यासाठी. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 15-3 अशी परिस्थिती सध्या शहीद भगतसिंग या संघाची झाली आहे. परंतु सचिन खारवार बाला 2 मिनट, सॉरी टू इंटरप्ट. चलिए टाइमर ऑन है. सचिन, मैं आपसे विनती करना चाहूँगा, आपने टाइमर की ओर फोकस करना है. आपका बैट्समैन बहुत ही सुस्ती से वहाँ से चल के आया है. देखिए पैडअप होके आपको रेडी रहना है. मैं विनती करना चाहूँगा शहीद भगत सिंह, कप्तान सचिन खारवार और उसी के साथ उनके जो मेंटोर जगराज सिंग संधू, इनसे. नक्कीच राजन, वेळेला फार महत्त्व आहे. जर आपण विचार केला स्टॉपचा, तर मला 8 मिनिटं आणि 16 सेकंद आतापर्यंत 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेत. नवीन गोलंदाज रबाडा अविनाश भारद्वाज, एक गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय. परंतु ह्यावेळी सचिन खारवारला टाकलेला हा कोटलापायचा चेंडू ऑनसाईड क्षेत्रामध्ये आलाय. अतिशय चांगलं देखणं क्षेत्ररक्षण. कलंबोलीचा सर्वात लोकप्रिय जर खेळाडू कोण असेल तर परेश कडके याच्याकडे हा चेंडू गेला. 1 धाव मिळते सचिन खारवारला. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोचलाय, तो मात्र 16 वरती. यस सनस नवीन फलंदाज शहीद भगतसिंग संघाचा रबाडा. हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. आकाशामध्ये चेंडू उंच आहे. पाहूया झेल होण्याची संधी, आणि किसन शिंदे कोणती चूक करत नाहीये. 4था गडी बाद झालाय, तो मात्र शहीद भगतसिंग संघाचा. यश शनाज ढोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला. चलिए नेक्स्ट बैट्समैन, आई रिक्वेस्ट थोड़ा स्पीड अप करना है प्लीज. आपको फुर्ती से मैदान के अंदर आना है. विकेट गिर चुकी है, बल्लेबाज रिटर्न आ रहा है, आपके सामने आपको दिख रहा है. फुर्ती से अंदर आना है. नक्कीच वेळेला महत्त्व द्या. मी वारंवार, जर एखाद्या संघाला राजन जर पेनल्टी बसली ना, तर सर्वात जास्त दुःख हे समालोचकाला होतं. कारण तो कधीच मान्य करत नाही किंवा कधीच त्याला असं वाटत नाही की कोणत्या संघाला पेनल्टी बसावी. तरी माझी विनंती आहे की वेळेचं बंधन तुम्ही पाळा, वेळेच्या नुसार चाला. गणेश माने नवीन फलंदाज. गणेश माने ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती, तो गणेश माने आता मात्र मैदानावरती आलोय. नक्कीच कलंबोलीचा जो खेळ आहे, कलंबोलीचे जे क्रिकेटर आहेत, कलंबोलीचे खेळाडू आहेत, ते कसे वरती जातील, त्यांना कसं प्राधान्य मिळेल, याच्यासाठीच हा चाललेला सर्व कारभार आहे. मी तर म्हणेन कलंबोली प्रीमियर लीग.
रबाडाचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय, जबरदस्त फटका, चेंडू वन बाउन्स सीमारेषे पार, चौकार. चौकारच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती लागल्यात. जबरदस्त सामना इथे पाहायला मिळतोय. विकेट जरी येत असले ना योगेश, तरी पण धावा मात्र थांबत नाहीये. गणेश माने ज्याने येऊन पहिल्याच चेंडूवरती चौकारानं आपलं खातं खोललं. रिव्हर्स स्वीप फार चांगला खेळतो, मी सातत्यानं त्याचा खेळ कलंबोलीमध्ये पाहिला आहे. रिव्हर्स स्वीप अतिशय चांगला खेळतो, अतिशय गुणवान खेळाडू आहे गणेश माने. परंतु अविनाश भारद्वाजला देखील विसरता कामा नये, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये, कालच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी की यावेळेस स्वीप केलाय. लॉंगलेग क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण संग्राम जाधवकडून आपल्याला पाहायला मिळते. तेवढी चांगली सुरेख फेकी. पुन्हा एकदा एक धाव मिळते. 22 धावा 21 धावा मिळत आहेत झाल्यात त्या मात्र भगतसिंग संघाच्या. यस बालादादा, आपण मी 2 मिनिटं थांबवतो. यावेळी मी विनंती करतो, जनित कन्स्ट्रक्शन आणि माने सरकार फोर्स फिटनेस कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे. थोड्याच वेळाने प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आपण यायचं टॉससाठी. टीम्सला मी विनंती करतो, प्लीज आपण रेडी राहायचं आहे. ओव्हर टू बालादा. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, थोडीशी चुकी झाली आहे, झेल सुटलाय आणि त्याचं मात्र 2 धावामध्ये रूपांतर झाले. 2 धावेच्या मधीनं सचिन कारवाचा झेल आपण सोडलाय. परेश कडके वारंवार क्षेत्ररक्षकांना सांगतोय की ही विकेट फार महत्त्वाची होती, कारण हा खेळाडू असा आहे की कोणत्याही क्षणी सामन्याला आपल्या खिशामध्ये घालू शकतो. संघाचा संघनायक सचिन कारवार, एक जीवनदान मिळालंय. 4 चेंडूमध्ये 5 धावांवरती खेळतोय. अविनाश भारद्वाज थोडासा नाराज आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय 6 विकेट घेण्याचा विक्रम ज्याने केलाय तो अविनाश भारद्वाज, अर्थातच रबाडा गोलंदाजी मार्कवरती. 2 पंच आपण पाहू शकता. स्ट्रायकर पंच तुषार शर्मा, अर्थातच मन्नी, आणि आपण प्रभात अंभोरे. प्रभात अंभोरेची मॅच मला वाटतं आज आहे का परत कपडे चेंज करून आले तर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडीशी चर्चा सुरू आहे. कार्यक्रम झालेला आहे, परंतु पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सचिन कारवार, चेंडू लॉंग लेग, चेंडू मात्र डीप थर्ड मॅन दिशेने मार्गस्थ होतोय 4 धावांसाठी. आणखीन एक खणखणीत दणदणीत असा हा चौकार. अजून एक गोष्ट आवर्जून सांगेन की उद्याच्या दिवसामध्ये IPLचा मखमली आवाज कुणालजी दाते साहेब यांचं देखील इथं आगमन होणार आहे. आमचे सर्व KPLचे आयोजक विजयजी खानावकर साहेब, अर्थातच भाई यांचं देखील इथं आगमन झालं आहे समालोचन कक्षामध्ये. सातत्यानं आपण सांगत असतो, सातत्यानं जयेश सर पण बोलत असतात की असं हे व्यक्तिमत्व आहे की ज्यांना कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही आहे. मग ते प्रेक्षकामध्ये कधी बसतील, जेवायला कुठे बसतील, किंवा मग खालीच बसतील मॅच बघण्यासाठी, ही त्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे. त्यांचा एकच, आता पुन्हा एकदा मी परेश कडकेला सांगू इच्छितो की वेळ 11 मिनिटं आणि 29 सेकंद आतापर्यंत झाले. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आला योगेश. स्टॉपवॉच आपण स्टॉप करून ठेवला आहे. नक्कीच आपल्या मातीतला आपला माणूस, ज्या माणसानं गेले सातत्याने कित्येक वर्ष ज्याने कलंमुलीच्या विकासासाठी आपले दिले, असे आमचे विजयजी खानावकर साहेब. यांना एक ज्या प्रकारे ते निवडून आलेत, सर्व जास्त मताधिक्याने त्यांना या जनतेनं कलंमुलीच्या निवडून दिलं आहे. त्यांचं मी विजयजी खानावकर साहेब आणि माझ्या वतीने मनाच्या अंतःकरणातून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. चलतो सामन्याकडे. षटकांची सांगता झाली 3:27ला 4. सचिन कारवार आणि गणेश माने अशी ही जोडी मैदानावरती आतापर्यंत आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वारंवार मी पुन्हा एकदा सांगेन परेश, 12 मिनिटं आतापर्यंत झाली आहेत. प्रवीण म्हात्रे डावखोरे हाताचा एक फिरकी गोलंदाज. समोर गणेश माने 2 चेंडूमध्ये 5 धावांची त्याने योगदान दिलं. एका चौकाराचा त्याच्यामध्ये समावेश. प्रवीणचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव तर घेतली आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. DRS घेतला गेलाय.
अक्षय सरोदे आमचे तिसरे पंच इथे शहानिशा करतील. टीव्ही अंपायर जय सर, आपण नेहमी बघतो की जे ऑनफिल्ड अंपायर असतात ना, त्यांना जर कुठला डाऊट आला तर आपल्यावरती ते काय घेत नाही, कारण तिसरा पंच तिथे आहेत. नॉट आऊट आहे फलंदाज. एक धाव कंप्लीट. पंचांनी इशारा करायचा आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद. प्रवीण म्हात्रे ज्यानं रॉयल संघामधून देखील रॉयल संघाचं देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे असा प्रवीण डावकरे. आताचा एक फिरकी फलंदाज, परंतु इनसाइड आउटचा अतिशय चांगला फटका, देखना फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत होते, परंतु चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. गणेश मानेच्या बॅटमधून निघाला हा दुसरा चौकार. सचिन कारवार, माफ करा. बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये जर आपण म्हटलं जय सर, तर जर त्याला अजिबात स्थान नाही आहे, परंतु ज्या प्रकारे झेल सोडला होता सचिन कारवारचा, त्याच्यानंतर सचिनने मला वाटतं 10 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलं आहे. 6 चेंडूमध्ये 13वरती खेळतोय तो सचिन कारवार. प्रवीण म्हात्रे दुसऱ्या चेंडूवरती चौकार. अतिशय जबरदस्त देखणा फटका पाहायला मिळाला तो सचिन कारवारच्या बॅटमधून. 5 षटकांची लढत, 3.2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. 32-4 अशी परिस्थिती. शहीद भगतसिंग यावेळेस खोलो टप्प्याचा चेंडू. पंचांकडे मात्र आशालभूत नजरेनं पाहिलं होतं सचिन कारवारनं, परंतु पंचांनं सांगितलंय की हा योग्य चेंडू आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी इथे प्रवीण म्हात्रेकडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला, परंतु मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, मी देखील अनुभवी खेळाडू आहे हे दाखवून देतोय तो मात्र प्रवीण म्हात्रे. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. जबरदस्त फटका. चेंडू अगदी आमच्या समोरच्या कक्षाला सलामी देणारा हा सचिन कारवारच्या बॅटमधून निघालेला पहिला जबरदस्त षटकार. येईल. 14 मिनिटाचा अवधी घेतलाय. थोडी घाई करा परेश. प्रवीण म्हात्रे, मी अगोदर सांगितलं की सचिन कारवार एक असा फलंदाज आहे जो कधीही कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलवू शकतो. रिव्हर्स स्वीप खेळला आणि अतिशय जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून निघाला षटकारासाठी. पुढचा चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला 1 धाव मिळते सचिनला. धावसंख्या 39. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून देखील या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रवीण म्हात्रेचा जर आपण विचार केला, आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 11 धावा त्याने खर्च केला. कोणताही गडी आत्तापर्यंत बाद करण्यामध्ये यश आलं नाही ते प्रवीण म्हात्रेला. च्या पुढचा सामना झेनिथ कंटक्शन आणि माने सरकार. हा चेंडू जबरदस्त फटका. यावेळेस गणेश मानेच्या बॅटमधून हाय अँड हँडसम 6 धावांसाठी जबरदस्त षटकार. ज्या प्रकारे आपण म्हटलं होतं की गणेश माने हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, जबरदस्त पिच हिटर बॅट्समन आहे आणि अतिशय जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून पाहिला. शेवटच्या चेंडूवरती प्रवीणच्या षटकार लगावून संघाची धावसंख्या मात्र पुढे नेऊन सोडली आहे. ती मात्र 45वरती. येणाऱ्या अजून देखील 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या आपण ऐकूया जयजी सर यांचा आवाज. धन्यवाद. ला 4 आहेत. धन्यवाद विश्वाजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. खरं तर एक उत्कृष्ट आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर कॅमेरामन मी लक्षवेधन थोडंसं फोकस करा समालोचन कक्षालाही, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे स्वतः विजय शेठ कानावकर साहेब यांना तुम्ही पाहत आहेत. गतवर्षी मी आवर्जून म्हटलं होतो आपला माणूस आपल्या मातीतलं आपलं व्यक्तिमत्व. गतवर्षी त्यांना तुम्ही स्टेजच्या समोर खाली बसून सामना पाहिला होता ज्यांना स्वतः तुम्ही या व्यासपीठावरती या समालोचन कक्षामध्ये पाहत आहात. इथली व्यवस्था कशी आहे, इथून सामने कसे दिसत आहेत त्याचा आस्वाद घेत असताना स्क्रीनवरती तुम्ही आदरणीय विजय शेठ कानावकर साहेब यांना पाहत आहे. 15 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ खर्च झाला आहे. 45 म्हणल्या 4 फलंदाज बाद. लोअर फुलटोज होता सचिन कारवार. 9 चेंडू 20 धावावरती नॉट आउट बॅटिंग करतोय. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न, एकेरी धाव येईल. संघाची धावसंख्या 46. 21 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. खरं तर
या पनवेल महानगरपालिकेमधील सर्वाधिक मताधिक्याने विजेते झालेले आदरणीय नगरसेवक, अगदी कळंबोली विभागाचे विश्वाजी पाटील साहेब, आपण परमनंट नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहतो, आपल्या हक्काचं व्यक्तिमत्व. ताबलकावादी 46. यावेळेचा बॉल आडवा बॅटने क्षेत्ररक्षक परेश तैनात, अफलातून झेल त्याने टिपलाय. आणखी धक्का, 5वा फलंदाज 46 ला गणेश माने बाद. चला, टॉस साठी मी लक्ष देतोय. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी बॉल चॉईस करून घ्या. आणि बॅटर आलेला नाहीये. पण आणखीन पावलं काही, जर का दुसरा फलंदाज चालला आणि बॅटर आला नाही, पेनल्टीज पात्र राहाल. घाई करा. 46 ला आणखीन एक फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. माने ऑन साईडला मानेने केलेला हा फटका बाउंड्री लाईन वरती. परेशने एक चांगला झेल टिपला. उडता परेश कडके. बॅटरचे रिॲक्शन दाखवले जात होताना पाहायला मिळाले पीटीसीच्या माध्यमातून. 46 ला 5 आहेत. नवीन बॅटर मैदानावरती अविनाश वरखडे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राम आसबे आणि त्याच वेळेला योगेश बाग आमच्या सोबत आहेत. पीटीसीची चांगली टीम आज केतन दळवी, किरण दळवी गेले 3 दिवसामध्ये सातत्याने आपण त्यांना पाहतोय. केतन दळवी आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात. अगदी बॅटरचं रिॲक्शन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. हॅलो, झेनिथ कंस्ट्रक्शनचे संघनायक, त्यांचं मी लक्ष वेधेन. याच्या पुढचा होणारा सामना फोर्स फिटनेस माने सरकार आणि झेनिथ कंस्ट्रक्शन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा. साई मोहिते मी लक्ष वेधेन. चला त्वरित या. झेनिथ कन्स्ट्रक्शन साई, चला मी आपलं लक्ष वेधतो. रिपोर्टिंग करा. बॉल चॉईस करून घ्या. अद्याप आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स राहिला आहे तो अर्थातच झेनिथ कन्स्ट्रक्शन टीमचा. एकही मॅच गमावलेली नाही आहे या संघाने. अगदी सी ग्रुपमधून या संघाला आपण पाहिलं होतं. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं पूजा डायग्नोस्टिक सेंटर या संघाच्या माध्यमातून अद्याप आपण 1 सामना विजेता आणि 2 सामने लूज पाहायला मिळाल्यात. हा झेल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. निखिल कडकेने झेल टिपला. 6वा फलंदाज 47 ला 6 बाद. दोन संघ पराजित आहेत, ज्यामध्ये झेनिथ कन्स्ट्रक्शन पहिला आणि दुसरा संघ आहे तो माऊली मित्र मंडळ. एकही सामना हे खेळाडू पराजित झालेले नाही आहेत. हे संघ पराभूत झालेले नाही आहेत. साईला आपण पाहिलं तर लीडिंग चांगली राहिली आहे त्याची. याच गोष्टी महत्वाच्या राहतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. डबल कबड्डी 47, 6 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राजा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये होता. राजा तेरबे. यावेळेचा बॉल फुलवलेंचा होता. ऑन साईडला केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धाव आली आहे. धावफलकावरती धावफलक बधारेल 48 ला 6. हे खऱ्या अर्थानं बॉलिंगचा अनालिसिस तुम्ही पाहताय. अगदी ग्राफ तुम्हाला पाहायला मिळाला होता. यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. दुहेरीचा प्रयत्न झाला. सेकंड रन वेगाने कंप्लीट होतीये. 2 धावा आल्या. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 50 बांधल्यात. पूर्वार्धाचा खेळ संपला. 50 ला इथे पूर्वार्ध संपला. 51चं टार्गेट. आपण टॉस करतो आहोत. चला शहीद भगतसिंग संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर येऊ द्यात. चला बॅटर येऊ द्या त्वरित मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी त्याच वेळेला सचिन कारभार. चला त्वरित या मैदानाच्या आतमध्ये. आपण टॉसकडे वळतोय आणि आवाज ऐकूयात विश्वाजी पाटील तर त्यांचा. धन्यवाद जयेश सर. पुढचा सामना एकीकडे झेनिथ कंस्ट्रक्शन
चला सचिन कारभार, मी आपलं लक्ष व्यक्त फिल्डिंग सजून घ्या. शहीद भगत सिंग. दोन संघामध्ये इथे आपण नाणेफेक करतोय. मान्यवर उमेशजी खानावकर साहेब, प्रोप्रायटर एक्युरा चायनीज यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करतोय. एकीकडे आपण पाहू शकता साहिल मोहितेला, दुसरीकडे शशी जाधव. नाणेफेक होते. याच्या पुढचा सामना हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकली आहे ती फोर्स फिटनेस माने सरकार. अर्थातच थांबायचं आहे आपल्याला. अर्थातच शशी जाधवने. शशी काय म्हणशील पहिलं सर्वप्रथम निर्णय काय असणार आहे आपला? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करणार. 2 सामने आपण 3मधून 2 सामने जिंकलात. महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यावरती भरपूर काही डिपेंड आहे. काय रणनीती असणार आहे समोर संघासाठी? फक्त आम्ही बघू, ट्राय करू 50च्या आतमध्ये थांबवायचं. 50च्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न सांगितला आहे शशीने. शशी धन्यवाद. बोलूया आपण. टॉस हरला आहे साहिल. 3 सामने आपण जिंकलात. अतिशय चांगला परफॉर्मन्स तुमचा आणि तुमच्या संघाचा राहिला आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करायची आहे. कितपर्यंत धावा मारण्याचा विचार असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करताना 55 ते 60 धावांचा म्हणजे टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ देखील अतिशय चांगला आहे. 3मधून 2 सामने ते जिंकलेत. त्यांच्यासाठीच फार महत्त्वाचा हा सामना आहे. तुमच्यावरती काय प्रेशर आहे काय या सामन्याचं? प्रेशर तर नाही बोलणार, पण जो विनिंग स्ट्रिक राहिला आहे तो कंटिन्यू करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते साहिल मोहिते. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि वळूया या चालू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे आवाज ऐकूया आपण जहीदजी भोसले सर यांचा. धन्यवाद. विश्वाजी पाटील साहेब धन्यवाद. या आपण स्क्रीनवरती पाहत आहे. एका बाजूला जयेश भोसले कॉमेंटेटर आणि राजन सोनार दाखवण्यात येतं PDCच्या माध्यमातून. खरं तर विश्वाजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहिलं ना, महाराष्ट्रामध्ये रुमालाची चर्चा सर्वाधिक होती आहे. सर्वाधिक जास्त नॅपकिनची चर्चा होऊ लागली आहे राजकारणाच्या पटलावरती. परंतु या व्यक्तिमत्वाकडेही नेहमीच आपण पाहिलं आहे तर त्यांचाही नॅपकिन. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. भरत शेठ गोगावले यांची मी आठवण करत होतो, कारण त्यांच्या नॅपकिनची चर्चा महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असते. विश्वाजी पाटील यांचाही नॅपकिन तुम्हाला पाहायला मिळाला होता. आघाडीची जोडी मैदानावरती आल्या. रिओच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर्स करण्यात आले एनर्जी ड्रिंक, आणि त्याकरिता आम्ही राहुलजी पोळ यांचे विशेष करून आभारी आहे. आमचे जॉन्टी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रिओ प्राप्त झालेला आहे. आणि स्पोर्ट्स पार्टनरमध्ये आपल्याला आणखीन एक भर पडली आहे. रिओ एनर्जी ड्रिंक आजच्या दिवसामध्ये लाभलेली आहे. खरं तर गेल्या 2 दिवसामध्ये आपण रिओच्या प्रतीक्षेमध्ये देखील होतो. टायमर ऑन झाला आहे. सामन्याला सुरुवात. परेश कडके आणि त्याच्या साथीला निखिल नाही तर किशन शिंदे आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. गणेश माने गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळेल. गणेश माने सामन्याला सुरुवात. टार्गेट आहे या सामन्यामध्ये, लक्ष ठेवण्यात आलंय. 51 धावसंख्येचा परेश स्ट्रायकर एंडला पहिला बॉल. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून रन चेसमध्ये परेशच्या बॅटमधून जिथे मात्र आपण अर्धशतक पाहिलं होतं, त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. रन चेसमध्ये रन चेस मास्टर आहे परेश कडके. हेलिकॉप्टर बॉय ऑफ आपण पाहिलं या कळंबोलीचा आणि रोडपालीचा. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतो एकंदरीत पाहायला मिळाल्या. त्या अर्थात हे सिंगल देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. पंचांचा इशारा. लेग बायज मालदीव्स वरून देखील आपण कळंबोली प्रीमियर लीग पाहिली जात असताना पाहायला मिळते आहे. जबेस्टिन नाबेर हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. विजय मंडप डेकोरेटर्स कृपया संपर्क साधा. आणि अक्षय मी आपलं देखील लक्ष वेधन अक्षय सरोदे बॉबी कृपया संपर्क साधा. 2 म्हणल्यात. 2-0 आहे. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. 2-0 जीतूजी मंडप डेकोरेटर्स.
जिथे 2 बनल्यात. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येत असताना बाला मिळते आहे. इथून मात्र एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 3 बनल्यात. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा आल्यात. परेश कडके संयमाने बॅटिंग करतोय. धीरोधार्थता त्याने चांगली दाखवलेली बाला मिळाली. धापलकावरती धावा 3 आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. गणेश माने पूर्वार्धामध्ये बॅटिंग देखील चांगली केली होती. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 11 धावांचा खेळ साकारला गेला होता. 4 चेंडू त्यांनी फेस केलेले. खोलातला बॉल यावेळेला डावी यष्टनवरती होता. अवांतर धाव, जिथे मात्र आपण पाहिलं तर मनी यांच्या माध्यमातून, तुषार शर्मा यांच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात येतोय. 27 चेंडू आणि 47ची गरज या सामन्यामध्ये राहिली. प्रभात अंबोरे आणि तुषार शर्मा यांना तुम्ही मॅचच्या दरम्यान पाहतात. धावफलकावरती 4 बनल्यात. वाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. खोलातला बॉल होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. मिड विकेट होऊन सचिन खारवार चेंडूवरती येईल. तदवर घेतली जाणार एक सिंगल. धावफलकामध्ये भर पडते. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळाल्यात. त्या 5 आहेत. किसन शिंदे इथे स्ट्रायकर एंडला 2 बॉल 1 धाव त्यांच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला परेशला आपण पाहतोय 2 बॉल 2 वरती, तो नॉट आउट बॅटिंग करतोय. या स्पर्धेमध्ये त्याचा लेखाजोखा चांगला राहिला. बॅटिंग चांगलीच केली आहे त्याने. एक अर्धशतक पाहायला मिळाला. एक 36 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आली. एका मॅचमध्ये तो गोल्डन डकचा शिकार राहिला. कालच्या दिवसातला शेवटची मॅच. आज 4था सामना तो खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अवांतर स्वरूपात येत असताना पाहायला मिळालाय. क्या बात आहे. तुषार शर्मा फिल्डिंग पोझिशन पहा. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑन तैनात करण्यात आला आहे, मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला आहे. आणि पीडी ट्रॅकरच्या माध्यमातून ही फील्ड पोझिशन तुम्ही पाहिली. PTC ट्रॅकर लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांना पाहताय. अजयजी सूर्यवंशी खास करून त्यांचं नेहमीच कौतुक आपण करतो. स्लोवर वन पिक केला. रडारमध्ये होता. डाऊन द ग्राउंड. जीत काउंटचा तितकाच लांब. मटकीला मोड नाही आणि परेश कडकेच्या फटक्याला तोड नाही. षटकार. उद्याचा दिवस सोमवारचा आहे. उद्या 26 जानेवारी आहे आणि हे गीत तुम्ही हे महाकाळाचं ऐकताय कारण महाकाळाची मॅच मैदानावरती आहे. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न, शरीरभेदक मारा. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला. धावफलकावरती 12 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 चेंडू आणि 39ची गरज. 24 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी अजूनही हव्यात. 5-6 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ करत झालाय या एका षटकासाठी. थोडी घाई करा. 24 चेंडू आणि 39ची गरज आहे. ही लाईनअप तुम्ही पाहताय. शहीद भगतसिंग 11ची. गणेश माने, किरण पाहायला मिळतोय. लल्ला चव्हाण, बाळा चव्हाण, राजा तिरवे पाहायला मिळतोय. रोहित चौगुले आहेत. अविनाश वरखडे पाहायला मिळतोय. यश सनस आहे. त्याच वेळेला सचिन कारवार, जगराज सिंग, राकेश पटेल, शिवम तिवारी, राजा पाटील, जाकीर खार साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपले हार्दिक स्वागत. महाकाल 11ची बॅटिंग लाईनअप. एका बाजूला अविनाश भारद्वाज ज्याने 6 विकेट कंप्लीट केल्यात. रबाडा, परेश कडके, शुभम बीस पाहायला मिळतात. बिसे, त्याच वेळेला देवराज पाहायला मिळतात. देवराज टिंका पाहायला मिळतात. त्याच वेळेला निखिल कडके आहेत. साहिल उडाणे पाहायला मिळतात. किसन शिंदे आहेत. कैलाश चौधरी, धीरज पवार, विशाल भिसेला आपण पाहतोय. प्रवीण म्हात्रे आणि संग्राम जाधव. ही लाईनअप आहे महाकाळ 11ची. स्क्रीनवरती मान्यवरांचं आगमन तुम्ही पाहताय. जाकीर खान साहेब, अरुणजी कदम साहेब यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत व्यासपीठावरती. आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब यांना तुम्ही पाहताय. उजव्या अशीच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात. फ्री होम डिलिव्हरी. किसन शिंदे. पहिल्या बॉलवरती सचिन कारभारने सफलता मिळाली. फलंदाज बाद.
याच गोष्टीची चर्चा अद्याप होते ना की अद्याप आपण पाहिलं परेश मैदानावरती आहे, त्याचे बाबा व्यासपीठावरती पाहायला मिळाले, परंतु त्याचा बंधू अजून मैदानावरती आलेला नाही आहे. धावफलकावरती 12 आहेत, एक फलंदाज बाद झालाय. सचिन कारभारला सफलता मिळाली. नवीन बॅटर संग्राम जाधव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. संग्राम जाधव 10.29चा करंट रन रेट आहे. 23 बॉल आणि 39ची गरज. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहत आहात. जाकीरभाई स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. जाकीरभाई आपलंही हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपका यहाँ आना हमारे लिए बेहद अहमियत रखता है. 12 आहेत, एक फलंदाज बाद. 12ला 1, 4 बॉल 8. उजव्या एसीच्या बाहेर होता, कट केला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळतात त्या बनलेल्या आहेत त्या 13 ऑन दी बोर्ड आहेत. येणारे 22 बॉल 38ची गरज. संयमाचा बाण पुढू दिलेला नाही आहे. चांगली बॅटिंग परेश खडके करत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉल 8. तेराला 1. गोलंदाजी मार्कमध्ये सचिन कारभार. 2 बॉलमध्ये 1 धाव आणि 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. यावेळेला समोर केला, क्षेत्ररक्षक नाही आहे. फील्ड पोझिशनची खिलवाड करतोय परेश खडके. त्याच्या बॅटमधून कडक चौकार. परेश खडके देखील महाकाळाचा मोठा भक्त आहे आणि त्याला बॅटिंग करताना आपण पाहतोय. ज्या वेळेला तो टॉससाठी आलाय. 17ला 1. धावफलकावरती 17 आहेत. स्क्रीनवरती या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय आपण पाहतोय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित आणि नियोजित केलेली पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचे प्रेरणास्थान मनोज शेठ बाळाराम खानावकर साहेब यांची प्रतिमा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. स्पर्धा मानाची सन्मानाची. आडवा बाटने परफेक्ट मिडल झालाय. क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. परेश खडके बाद. एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाला. परेश खडकेला आपण पाहिलं तर तो बाद झाला. नऊ मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झाला. टायमर स्टॉप आहे. बॅटर निखिल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. एक खडके गेला, दुसरा खडके मैदानाच्या आतमध्ये आला. बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. 17ला 2. 17 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झाले. सचिन कारभार यश मिळवलं त्याने. येणारे 19 बॉल 34ची गरज. सामना अजून संपलेला नाही. 19 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34ची गरज आहे. 10.74चा आस्किंग रन रेट आहे आणि तो इथे कितपत योग्य राहील. सॉफ्ट हँडने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खेळपट्टीवरती बॉल स्थिरावलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 34ची गरज. 18 बॉल 34ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली. एक ब्रेक घेऊयात. डीजे मॅडीकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू.
मी विजय शेठ खानावकर यांना विनंती करतो की जाकीर आणि त्यांची जी टीम आहे या सर्वांचा आपण मान सन्मान करायचा आहे. जाकीर आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व मित्रपरिवार आपण यायचं आहे. आपल्या सर्वांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे लाडके नगरसेवक सन्माननीय विजयदादा खानावकर यांच्या मार्फत आपला आणि आपल्या टीमचा मान सन्मान करण्यात येत आहे. सर्व मित्रपरिवार या आपण. हा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतोय. 18 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेचा बॉल ऑन साईडला दे घुमा के फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघत असताना पाहायला मिळतोय, परंतु काय क्षेत्ररक्षण झालंय. रुको जरा सबर करो. क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवरती. गणेश होते त्या ठिकाणी. हॅलो, सन्माननीय मनसुखजी आणि शाहरुखभाई आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान करण्यात येत आहे. मी आमचे नगरसेवक विजयजी खानावकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. मुश्ताकजी आपणही यायचं आहे. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे. आमचे लाडके नगरसेवक सन्माननीय विजयजी खानावकर यांच्यामार्फत आलेल्या सर्व मित्रपरिवारांचे हार्दिक हार्दिक स्वागत. जय सर. येणारे चेंडू शेष राहिले 17 मध्ये 31ची गरज. हा विशेष सन्मान आपण पाहतो व्यासपीठावरती होत असताना. 20ला 2 आहेत. पुढचा बॉल रोहित यावेळेला लॉंग ऑनला केला. निखिल कडक कडके मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या बॅटमधून एक कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल आली. 2 बॉलवरती 1 वरती 2 नॉट आउट बॅटिंग करतो. संघाची धावसंख्या 21. 2 फलंदाज बाद. हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जात असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल 4. संग्राम जाधव बॅटिंग करतात. डावखुऱ्या त्याचे फलंदाज आहेत आणि त्यांची बॅट सातत्याने बोलतीये. 16 चेंडू आणि 30ची गरज. 16 चेंडू आणि 30 धावा. सामना अजूनही बरोबरीत आहे. यस अंपायर. रिफ्लेक्शन येते समोर, थोडी काळजी घ्या. येणारे चेंडू शेष राहिले 16 मध्ये 30ची गरज. यावेळेला ऑन साईडला केला. गॅप मोठा आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट कदाचित पाहायला मिळू शकते. अफलातून अविश्वसनीय कॅच. फलंदाज बाद. सातत्याने बघत राहा. कॅच जो अविश्वसनीय होता, अमानवीय झेल. एफर्टलेस कॅच. बाउंड्री लाईन वरती होता. वेगाने आला. डाय मारली. आपण पाहिला तर पायाला प्रॉब्लेम आहे खेळाडूच्या. खरं तर पायाला अगदी दुखापत आहे. रॉड आहे पायामध्ये. परंतु हा खेळाडू अफलातून आहे. स्क्रीनवरती पाहत आहे सध्या तकडीला झेल टिपला आहे. पुढचा बॉल खोलातला चेंडू डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडतीये. 22 बनल्या. 14 चेंडू आणि 29ची गरज. सन्माननीय सुभाषजी गायकवाड साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. जय सर. सनी सिंग यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा पहा निखिल कडकेच्या बॅटमधून षटकार.
संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झाला. 28ला 3 आहेत. 13 बॉल आणि विजयासाठी आता आवश्यकता राहिली 23ची. 13 चेंडू आणि 23 धावा. सामना रंगात झाला मॅडी. 13 बॉल 23ची गरज. कॅच आपण वारंवार पाहूयात, परंतु त्याआधी हा बॉल महत्त्वाचा आहे. निखिलच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आहे. सामन्याला बनवलं आहे त्याने. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पुढचा चेंडू उजव्या शीच्या बाहेरचा राहिला, सोडून दिलाय. या पण मागील बॉलवरती जो झेल टिपण्यात आला होता तो आपण पुन्हा एकदा पाहूयात. ज्या रीतीने झेल टिपण्यात आला होता, बॉडीचं संतुलन, 1000 रुपयाचा कॅश प्राईज त्याला देण्यात आला आहे. हँड अँड कॉर्डिनेशन सातत्यानं चांगलं राहिलं. हा झेल पा आपला हातून राहिला. बाउंड्री लाईनवरती आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना सनी सिंग यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल इथे ड्रॉप. रनिंग झेल, धावता झेल घेणं सोपी बाब नाही आहे. हा झेल बनला नाही. येणारे 12 बॉल 21ची गरज. 12 चेंडू आणि 21 धावा. 30 बनल्या. 3 फलंदाज बाद. आमचे आयोजक सन्माननीय विजयजी खानावकर साहेब यांच्या हस्ते आपला सन्मान करण्यात येत आहे. मी विजय शेठ खानावकर यांना विनंती करतो की सन्माननीय शुभाजी गायकवाड यांचा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आणि आत्ताच आलेले जे आपले शुभाजी गायकवाड आहेत यांनी आपले पनवेल महानगरपालिकेत दुसऱ्यांदा नगरसेवक पदी निवडून आलेले विजयजी खानावकर यांचा शुभाजी गायकवाड यांनी त्यांच्या टीमनी सत्कार केलेला आहे. आणि आलेल्या पाहुण्यांचा आयोजकांच्या मार्फत सन्मान होत आहे. सन्माननीय नगरसेवक विजय खानावकर, एकतीस बनल्यात. 20ची गरज आहे. रबाडा, क्या बात आहे. 6 विकेट अशाच मिळवलेला नाही आहेत त्याने. आणि हे रॉयलचे खेळाडू आहेत ना, ते धावा काउंट करतात. रॉयलच्या खेळाडूंना हा मॅसेज द्यावाच लागत नाही की तुम्ही धावा काउंट करा, रन्स काउंट करा. त्यांना ठाऊक आहे. बा ना, निखिल कडकेही पाहायला मिळाला, त्यालाही माहिती होतं वाईट आला होता याच्या आधी. आमचे योगेश वाघ आहेत ना, त्यांचं थोडंसं याकडे अपडेट करताना दुर्लक्ष झालं. या स्क्रीनवरती आपण पाहत आहे अविनाशजी पाटील यांना तुम्ही पाहत होतात आणि विजयजी पनवार. 31ला 3 स्वतः विश्वासजी पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. बाळादा, संदीपजी टुबे यांना देखील तुम्ही पाहत आहात. काहीशी चर्चा मसलत होते. 12 बॉल 20ची गरज. पहिला बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. वेगाने रन्स कंप्लीट झाली. धाव येते. एकेरी धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. तिथे मात्र आपण पाहिलं तर हे सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये धाव फलकावरती भर पडली आहे. 32 बनल्या. 3 फलंदाज बाद. धाव फलकावरती धावा बनल्यात त्या 32. 3 फलंदाज बाद. 11 बॉल आणि 19ची गरज अजून या सामन्यामध्ये राहिली. 11 चेंडू आणि 19 धावा. धाव फलकावरती धावा जिथे मात्र 32 बनल्यात. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू यावेळेला देखील डाव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल. 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 19ची गरज राहिली. 10 चेंडू आणि 19 धावा. या स्क्रीनवरती तुम्ही विश्वाजी पाटील साहेबांना पाहताय. मी नॅपकिनची उल्लेख केला होता आणि त्यांच्या हातातला नॅपकिन तुम्ही पहा. खरं तर त्याची चर्चा सातत्याने होते. राजकारणातील धुरंधर. यावेळेला लटकॅट. क्षेत्ररक्षक दूर राहील. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. महागडी पडली धाव. महागडी पडली. प्रथम दर्शनी असंच वाटतंय. या पण अक्षय सिंह सरोदे यांना आमंत्रित करतोय. निर्णय काय दिला जाईल या पण भावेश उलवेकर आणि त्याच वेळेला अरविंद ढेकळे या निर्णय देण्यात येईल.
धावफलकावरती 32 आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. या बॉलचा डिसिजन येणं बाकी आहे. धावफलकावरती 32ला 3. अठरा मिनिटाचा वेळ उलटलेला आहे. स्टॉपवॉच ऑफ आहे. याकडे लक्ष वेधूयात. 32ला 3 आहेत. या बॉलचा अजूनही रिझल्ट पेंडिंग आहे. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे, परंतु दुहेरी घेत असताना बॅटरच्या अडचणी वाढल्या होत्या. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. नॉट आउट आहे बॅटर. सतराची गरज अजून या सामन्यामध्ये राहिली. पंचांचा रिव्ह्यू होता आणि तो कायमच राहील. पंचांकडे रिव्ह्यू अवेलेबल आहेत. 9 चेंडू आणि 17ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 17ची अजूनही गरज आहे. थोडीशी घाई व्हायला हवी. गोलंदाजी मार्कमध्ये सचिन कारभार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येईल. दुहेरीचा देखील प्रयत्न झाला. फंबल झालाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघालाय. धावा मिळतील या बॉलवरती 4. इथे येतोय नशिबाचा चौकार. चौकार येत असताना बाला मिळाला. ऍक्शन रिप्ले बा. इथे फंबल झालं. बॅकअप देण्याचा प्रयत्न झाला आणि बॅकअप देत असताना क्षेत्ररक्षक काही इंचाने दूर राहिलाय. इथे बोनसच मिळाला. 10 धाव 4 धावसंख्येचा. 13ची गरज. 8 बॉल 13. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका बसला होता. गोलंदाज सचिन कारभारचे प्रयत्न पुरे राहिलेत. सिंगल इथून देखील येते. महाकाळ ग्रुप 2 सामने जिंकलेत. 1 सामने पराभूत झालेत. चौथा सामना ते खेळत आहेत. 3 मॅचमध्ये जिथे विनिंग पर्सेंटेज जास्तीच आहे. 2 जिंकलेत, 1 परास्त झालेत. अगदी त्याच वेळेला शहीद भगतसिंग या टीमला आपण पाहिलं तर 2 त्यांनी जिंकलेत, 1 पराभूत झालेत. महत्वाची मॅच आहे. हॅलो किड्स प्री स्कूल 2 जिंकले, 2 लॉस. धावफलकावरती धावा 39ला 3. ग्रुप बी ची आपण चर्चा करतोय. 2 संघ बी ग्रुप मधले आहेत. धावफलकावरती 39ला 3 आहेत. 7 बॉल 12ची आवश्यकता होती. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर आहे, जो दिशाहीन राहिला. 11ची गरज. रबाडा स्ट्राईक करेनला बाला मिळतोय. उद्याचं भविष्य आहे. अनेक खेळाडूंशी मी चर्चा केली ना, त्यावेळेला राजेंजी सोना आवर्जून सर्वजण म्हणाले काही जी चर्चेतील नावं आहेत, मग त्यामधलं एक रबाडा आहे. मग अगदी CID हे नाव देखील तितकंसं चर्चेत आहे. CID अर्थात आपला शिवम यादव. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल. पुन्हा 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 सचिन कारभार चुका करतायत. अवांतर धावा येत आहेत. धावफलकावरती 41. 7 बॉल 10ची गरज. 7 बॉल आणि 10ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. चला घाई करा. खूप सारे सामने अजूनही बाकी आहेत. 4 वाजले. 3 मॅच खेळणं बाकी आहेत. शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. येणारे चेंडू राहिले 7. 7 मध्ये 10ची आवश्यकता. फ्लाईट देण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न देखील होतोय. रबाडा विकेट सॅक्रिफाईस करेल आणि अर्थात बॉल डेट झाला की नाही पंचांनी होय सांगितलं. इथे केवळ एकच धाव मिळेल आणि अर्थात बॅटर देखील नॉट आउट राहणार आहे. 6 बॉल 9ची गरज. 6 चेंडू आणि 9 धावा. पाण्याची मागणी करण्यात येते. बॉबी बाय. चला, स्काय पाणी. विजन LED बंद आहे आपली, लक्ष द्या. स्काय विजन. स्काय विजन LED. स्काय विजन LED मी लक्ष वेधेन. अर्थात संजीवजी LED चालू करायची आहे. अंपायर्स ही 1 धाव कंप्लीट आहे ना, दुसरी धाव काउंट होणार नाही.
चला स्टॉपवॉच ऑन आहे. पहा 21 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ गेलाय. 4 ओव्हरला 21 मिनिटं झाली. चला घ्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षण. पंच 21 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ गेला 4 ओव्हरला. चला एक प्लेअर आतमध्ये घ्या. 2 वेळेला हॅलो किड्स प्री स्कूल याला पेनल्टी दिली आपण. आणि आता तिसरा संघ आणखीन एक होता श्रीमित्र मंडळ. क्या बात आहे. राम आसबे यांचं आम्ही कौतुक करू. एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा अंपायर. येणारे 6 बॉल 9ची गरज असताना ही पेनल्टी ही हानिकारक आहे. येणारे चेंडू मात्र इथून पुढे 6 आहेत आणि 6 बॉलमध्ये 9ची गरज. 42ला 3. अजूनही टाइम तुम्हाला दिला गेला 25 मिनिटाचा. इनिंग कंप्लीट व्हायला हवी. 6 बॉल जर का पुढच्या 4 मिनिटांमध्ये झाले नाही आणखीन एक खेळाडू आत घेतला जाईल. रबाडा तुटून पडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गब्बर सिंह की बात तो छोड़ो. मी तर असं म्हणतो ना, जो डर गया ना वो अपने घर गया. जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. फलकावती षटकाराला 48 बनल्या. 5 बॉल आणि आता 3ची गरज. अरविंद ढेकळे पहा यांचा काही प्रॉब्लेम सॉल्व करा. मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू शेष राहिले अर्थात इथून पुढे 5 मध्ये 3ची गरज. 5 बॉल 3 धावा. चला महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. येणारे चेंडू शेष आहेत इथून पुढे अर्थात 5 चेंडूमध्ये 3ची गरज. महाकाळ ग्रुपच्या डगआउटमध्ये गर्दीचे जी काही विक्रम नोंदवली जाते की काय गर्दीच पाहायला मिळते त्या ठिकाणी. पुढचा चेंडू 5 बॉल 3ची गरज होती. लोट पुलटोत होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषा ओलांडणार. रबाडाने मॅच फिनिश केली. सामना संपला. चला प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. बच्चे कंपनी मैदानाच्या बाहेर निघा. आणि मानेश सरकार चला लाईनअप मध्ये. बॅटर मैदानाच्या आत बोलू द्यात. अरविंद ढेकळे थोडंसं लक्ष द्या. आणि चला हँडशेक करायचं आहे. महाकाळ ग्रुप हँडशेक करा. परेश हँडशेक करायचं आहे लाईनअप मध्ये. हँडशेक करा. सचिन कारभार हँडशेक व्हायला हवा. आणि बॅटर येऊ द्या मैदानावरती. साई चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. साई चला त्वरित बॅटर येऊ द्यात.